आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे वोट चोरी. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बातम्यांमध्ये सतत हा विषय ऐकत असाल. पण खरं काय आहे? हा फक्त एक राजकीय नॅरेटिव्ह आहे की प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात मतदाराचे अधिकार खरंच हिरावले जात आहेत? भारतीय राजकारणात निवडणुकीच्या आधी काही विशिष्ट मुद्दे नेहमीच पुढे आणले जातात. हे मुद्दे लोकांच्या भावनांवर परिणाम करतात, चर्चा रंगवतात आणि काही वेळेला हे मुद्दे निवडणुकीचा निकालही बदलू शकतात. सगळ्यात ताजं उदाहरण म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी संविधान खतरे में है ही घोषणा प्रचंड गाजली होती. कारण 2014 ते 2019 पर्यंत भाजपने सतत विजय मिळवला. पण 2024 मध्ये परिस्थिती मात्र वेगळी दिसली. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी मी संविधान बदलू देणार नाही असं ठामपणे सांगितलं होतं. आणि त्याच वेळी काही भाजप नेत्यांनी भाजप 400 पार असं विधानही केलं आणि त्याला संविधान बदलण्याशी जोडून पाहिलं. याचमुळे मोठा नॅरेटिव्ह उभा राहिला. संविधान खतरे में है याचा थेट परिणाम निवडणुकीवर झाला आणि 2014 नंतर पहिल्यांदाच भाजपला स्वतःच्या जोरावर बहुमत मिळालं नाही आणि इतर पक्षांवर त्यांना अवलंबून राहावं लागलं. या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं की योग्य वेळी उभा केलेला नॅरेटिव्ह किती परिणामकारक ठरू शकतो. आता बिहार निवडणुकीपूर्वी सुद्धा वोट चोरी हा मुद्दा तापला आहे की तापवला गेला आहे. पण असं का म्हटलं जातंय? या प्रकरणात पुढे नेमकं काय घडू शकतं? हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर यूट्यूबवर याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळेल. यूट्यूबच्या लिंकसाठी खाली लिंक अशी कमेंट करा आणि तुमच्या DM मध्ये तुम्हाला लिंक येऊन जाईल.